हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रकटीकरण 19:7-9. आपण आनंद उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण नवऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. वचनात तिला तेजस्वी व शुभ्रचे तागाचे कलर नसले त्यासाठी दिले आहे. ते तागाचे कलर नसले म्हणजे पवित्र जनाची किती कृती आहे. तेव्हा तुम्हाला म्हणाला, मी कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावली एकटी करूया. तो मला असे म्हणाला, मी देवाची सत्यवचने आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. हा वचन काय सांगते? आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकराचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. बायबल काय सांगते? चला आपण आनंद उल्हास करू, परमेश्वराचे गौरव करू, कारण कोकराचे म्हणजे प्रभूचे लग्न निघाले आहे. पहा, लग्न सोहळ्यामध्ये जेव्हा लग्न कार्य असते आणि या लग्न कार्यामध्ये जेव्हा लग्न होते तेव्हा सर्व नाचतात, आनंद करतात, उल्हास करतात ना. त्यावेळेला बायबल सांगते, आता इकडे वचन काय सांगते पहा, आपणही आनंद करू, आपणही उल्हास करू, कारण कोकराचे लग्न निघाले आहे. तर आता ही वेळ आहे, वचन सांगते की आनंद उल्हास करू, कोकराचे लग्न निघालेले आहे. आणि कोकराची जी स्त्री आहे, जी नवरी आहे, तिने मात्र जी वस्त्र परिधान केलेली आहेत ती वस्त्र पवित्र आहे, नीतीची आहे. आणि ती नीतीची पवित्र वस्त्र म्हणजे पवित्र जनाची नीतिकृती आहे, पवित्र लोकांची धार्मिकता आहे. आणि ती धार्मिकता, ती नीतिकृत्य म्हणजे कोकराच्या स्त्रीची वस्त्रे आहे. पुढे वचन काय सांगते पहा, तू मला म्हणाले की कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य. आता इकडे तिसरं वाक्य सांगते की कोकराच्या लग्नाच्या मेजवानीला बोलवलेले, भोजनाला जेवणाला बोलवलेले ते धन्य. पहिली गोष्ट बायबल सांगते कोकराचे लग्न निघालेले, आनंद करा. दुसरी गोष्ट, कोकराच्या स्त्रीची वस्त्र म्हणजे पवित्र जनाची नीतिकृती आहे. तिसरी गोष्ट, कोकराच्या लग्नासाठी मेजवानीस चला, भोजनासाठी चला. आता हा कोकरा कोण आहे? कोकराची स्त्री कोण आहे? नवरी कोण आहे? बायको कोण आहे? आणि या कोकराच्या मेजवानीला येणारे, भोजनात येणारे लोक कोण आहेत? अशी कोणती लोक आहे ज्या कोकराच्या मेजवानीसाठी म्हणजे या कोकराच्या लग्नाच्या मेजवानीसाठी जमा होणारे लोक कोणते? बघा, इथे 3 प्रकारे लिहिण्यात आलेले आणि तिन्ही प्रकार आपल्या सर्वांना लागू आहेत. आपण या सर्व गोष्टी बायबलद्वारे पाहू. पहिली गोष्ट, कोकरा म्हणजे प्रभू येशू आहे. दुसरी गोष्ट, प्रभू येशूचे लग्न निघालेले. तर आता हे प्रभूचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? कोण आहे प्रभू येशूची नवरी? कोण आहे प्रभू येशूची स्त्री? हालेलुया. तर ही नवरी कोण आहे पहा, ती स्त्री कोण आहे आणि मात्र ही स्त्री कशी तयार होणार आहे ती पण बायबल सांगते. त्यासाठी आपण प्रथम एक वचन घेऊ. प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 21 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 9 वचना, नंतर शेवटल्या 7 पिढाने भरलेल्या अशा 7 वाट्या ज्याने हाती घेतल्या होत्या, अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्या बरोबर बोलला. तो म्हणाला, ए नवरी म्हणजे कोकराची स्त्री मी तुला दाखवितो. काय सांगतो तो देवदूत? योहानाला काय म्हणतो की मी तुला नवरी म्हणजे कोकराची स्त्री मी तुला दाखवतो. तेव्हा देवदूताने योहानाला कोकराची स्त्री दाखवली. ही स्त्री कोण होती? तर बायबल सांगते ही स्त्री पुढे त्याच्यामध्ये दिलेली आहे 10 वचनापासून पुढे. तर ही स्त्री नवी यरुशलेम आहे. नवी यरुशलेम जी प्रभूने तयार केलेली आहे. आणि बायबल सांगते ही स्त्री म्हणजे नवी पवित्र नगरी यरुशलेम जी परमेश्वराच्या तेजाने भरलेली आहे. ती रत्नासारखी सुंदर आहे. तिच्यावर मात्र प्रभू येशूच्या प्रेषितांची नावे, तिचे पाय जे त्याच्यावर प्रभूच्या प्रेषितांची नावे. तिच्या दरवाजांवर मात्र 12 वंशजांची म्हणजे याकोबाच्या 12 मुलांची नावे आहेत. ही
तेजस्वी आहे ही नवी यरुशलेम पवित्र नगरी, ज्याच्यामध्ये प्रभूचे लोक वस्ती करणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रभूचे लोक राहणार आहेत. तर मग आता ही नवी यरुशलेम पवित्र नगरी नक्की कोण आहे? तर मंडळी आहे. हालेलुया, हालेलुया. मंडळी ही कोकराची स्त्री आहे. मंडळी आता काय आहे पहा. मंडळी म्हणजे जे लोक एकत्र येऊन परमेश्वराची आराधना करतात, प्रभूची प्रार्थना करतात, प्रभू येशूचं वचन ऐकतात, ती मंडळी आहे. त्याच्या स्त्रिया, पुरुष, मुलगे, मुली, तरुण, वृद्ध, लहान बालकापासून सर्व एकत्र येऊन परमेश्वराची आराधना करणारे ही मंडळी आहे. आणि मंडळीच कोकराची स्त्री आहे. मंडळीच कोकराची वधू, कोकराची नवरी आहे. आणि मंडळीमध्ये परमेश्वराचे नाव आहे, प्रभू येशूचे नाव आहे, पवित्र आत्म्याचे नाव आहे. आणि मंडळीमध्ये परमेश्वराचा प्रकाश आहे. आता ही मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. आणि मंडळी ख्रिस्ताची वधू आहे, तर या मंडळीचे वस्त्र काय आहे? तर मंडळीची वस्त्र पवित्र जनाची नीतिकृत्य, आपली धार्मिकता, आपली पवित्रता ही आपली वस्त्र आहेत. धार्मिकता, पवित्रता ही आपली वस्त्र, मंडळीची वस्त्र आहेत. वचन काय सांगते? ख्रिस्ताच्या नवरीने, मंडळीने स्वतःला पवित्र जनाच्या नीतिकृत्याने सजवलेले, धारण केलेले. म्हणजे मंडळीच्या सत्कृत्यात वाढते, पवित्रतेत वाढते, परमेश्वराच्या सेवेत वाढते, तेव्हा ती मंडळी पवित्र वस्त्राने मात्र पूर्ण पांघरलेली जाते. तिसरी गोष्ट, मग एक मेजवानी तयार होते. भोजन जसं लग्न जेवण असते तसं कोकराच्या लग्नाचे भोजन असणार स्वर्गाच्या राज्यात. आणि या भोजनासाठी बोलवलेली धन्य. पुढे आता या मेजवानीला कोण असणार? मंडळीच असणार. बघा, मंडळीचा अर्थ 3 प्रकारे दिलाय. पहिली गोष्ट, मंडळी ख्रिस्ताची वधू आहे आणि नीतीची कृत्य हीच मंडळीची धार्मिकता आहे. तिसरी गोष्ट, मंडळीच ख्रिस्ताच्या कोकराच्या लग्नाच्या भोजनात जमणार आहे. मंडळी म्हणजे आपण ख्रिस्ताची वधू, आपली धार्मिकता, आपली वस्त्र, आणि आपणच ख्रिस्ताच्या लग्नाच्या मेजवानीत जमणार आहोत. हालेलुया. तर इकडे आता 3 प्रकारे बायबल आपल्याला शिकवते. आणि याचा उद्देश आपण सर्व आहोत. आपण ख्रिस्ताची वधू आणि ख्रिस्ताची नवरी आहोत. आपण ख्रिस्ताची मंडळी आहोत आणि आपण ती मात्र ख्रिस्ताच्या वधूची धार्मिक वस्त्रे आपणच आहोत. आणि आपणच त्या भोजनाला असणार आहोत. ख्रिस्ताच्या लग्नाच्या भोजनाला आपण असणार आहोत. पण हे कसे असणार? कशा प्रकारे आपण ख्रिस्ताबरोबर असणार? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपण बायबलद्वारे पाहू. की बायबल या संबंधाने काय शिकवते पहा. ख्रिस्त आपल्या सर्वांचा वर आहे आणि आपण सर्व वधू आहोत. आणि ख्रिस्त वर आहे आणि आपण वधू आहोत. तर ख्रिस्त सुरुवातीला या पृथ्वीमध्ये आला. त्याने आपल्या बरोबर सोयरीक जमवली या पृथ्वीमध्ये. संत पौल काय म्हणतो पहा, कोरिंथीकरास 2 पत्रामध्ये त्याच्यामध्ये 11:2-3 वचन. त्या ठिकाणी संत पौल म्हणतो, मी तुमचं वाग्दत्त म्हणजे मी तुमची सोयरीक एका पतीबरोबर करून ठेवलेले, अशासाठी की तुम्हा प्रत्येकाला शुद्ध कुमारी असे सादर करावे. काय म्हणतो पहा, कारण तुम्हाविषयी माझी आस्था ईश्वर प्रेरित असते. मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. तरी जसे सापाने कपट करून हवेला ठकविले, तशी तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील अशी मला भय वाटते. पौल या ठिकाणी काय म्हणतो, मी तुमचे वाग्दान येशू ख्रिस्ताबरोबर केलेलं आहे. आता तुम्हाला शुद्ध कुमारी म्हणून स्वतःला सादर करायचे. परंतु तुम्ही हवेप्रमाणे बनतील आणि आपली सरळता, शुद्धता तुम्ही भ्रष्ट करून बहुकून जातील, तर मात्र तुम्ही ख्रिस्ताबरोबर नातं जोडू शकत नाही. ख्रिस्ताबरोबरचं तुमचं नातं तुटलं जाणार. पहिली गोष्ट वचन सांगते, आपली
सोयरीक झाले. जेव्हा प्रभू येशू पृथ्वीमध्ये आले मनुष्य रूपात आणि आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान दिलं, त्यावेळेला आपण आपली सोयरीक मात्र प्रभू येशू बरोबर जमली गेली. प्रभू येशूने आपल्याला त्याची वाग्दत्त असं करून ठेवले. सारी मंडळी, सारे विश्वासनीय लोक प्रभूची वधू बनले गेले. प्रभू पण त्यांच्या बरोबर म्हणजे आपल्या सर्वांबरोबर एक सोयरीक जमवली. दुसरी गोष्ट, लग्न कधी आहे? हालेलुया, हालेलुया. तर ज्या वेळेला प्रभू संपूर्ण स्वर्गाच्या राज्यात आपल्यासाठी घरे तयार करणार, तेव्हा तो आपल्याला न्यायला येणार आणि ते असणार एक लग्न कार्य. कारण तो आपल्याला त्याच्या जोडीला घेऊन जाणार आणि आपल्याला त्या स्वर्गाच्या घरात ठेवणार. जसं की बघा, एका लग्न कार्यामध्ये लग्नासाठी अगोदरच तयारी केली जाते. जसं की मात्र लग्न एखाद्या तारखेला आहे, आज लग्न आहेत ना आपल्या गावामध्ये, सो मग आज लग्न आहेतच, पण या लग्नाची तयारी या लोकांनी कधीपासून केली असणार? निदान 2-3 महिने अगोदर पासून चालू असेल की नाही? काही तर वर्षापासून सुरू असेल, पण निदान 2-3 महिन्यापासून तरी लग्नाची तयारी चालू असणार. कपडे खरेदी करणे, कपडे शिवणे किंवा दागिने बनवणे किंवा इतर वस्तू आणणे, घराची सजावट करणे, राशन पाणी सामान भरणे, या सर्वांची तयारी मात्र चालू असणार या लग्न कार्यामध्ये. भले लग्न आज आहे, पण तयारी जी आहे ही अनेक महिन्यापासून, अनेक आठवड्यापासून सुरू आहे. तर ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी वर येणार, त्या दिवशी नवरा येणार आणि ज्या दिवशी वधूकडे नवरीकडे नवरा येणार त्यावेळेला नवरा आल्यावर लग्न लागणार. वर आला नाही तर लग्न लागणार आहे का? नाही ना. वर आल्यावर काय होईल? लग्न लागणार. लग्न झाल्यानंतर नवरा काय करणार? नवरीला आपल्या जोडीला घेऊन जाणार. तसं 2-3 दिवस घरी राहा, आजच लग्न झाले, थोडे 2-3 दिवस तिला बाहेर राहू दे, तू पण इकडे राहा, नंतर 2-3 दिवसांनी तू घरी राहा. थांबेल का तो? नाही थांबणार ना. लग्न झालं की तू नवरीला घेऊन जाईल की नाही? ताबडतोब तो नवरीला घेऊन त्या दिवशी तो जाणार. तसंच आहे, प्रभू येशूने आपल्या बरोबर सोयरी केले. या एवढ्या म्हणजे प्रभू येशूने वधस्तंभावर विजय मिळवल्यानंतर ही जी वर्ष दिली आपल्याला तयारीसाठी लग्नाच्या, आणि मग वर येणार, तो थांबणार नाही, तो आपल्याला घेऊन जाणार. जसं नवरा आल्यानंतर लग्नानंतर वधूला घेऊन जातो, येशू आपल्याला घेऊन जाणार आहे. पण त्यासाठी प्रभू येशूने लग्नाच्या तयारीसाठी ही वर्ष आपल्याला दिलेली आहे. जसं की लग्नासाठी अगोदर तयारी करतात की मात्र काय करायची, काय नाही, कपडे शिवायचे, हे करायचं, ते करायचं, सर्व तशी आपल्याला ही वर्ष देण्यात आलेली आहे. कारण का इकडे आपण तयारी करणार, तिकडे आपल्या वर तयारी करत आहे स्वर्गात प्रभू येशू. म्हणजे जसं की बघा, एक लग्न ठरवलं, मग तयारीला सुरुवात होते. मग नवरा पण तिकडे तयारी करतो की मी आता बायकोला आणणार आहे, तिच्यासाठी घराची तयारी करतो, खोलीची तयारी करतो. मग खोलीमध्ये पलंग पाहिजे, कपाट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. मग बायको येणार आहे, मग तिची सोय करून ठेवतो. म्हणून तो पण तिकडे सर्व सोय करून ठेवतो आपल्या बायकोसाठी. आपला प्रभू येशू पण तसा स्वर्गात गेले. योहान 14:2-3 प्रभू म्हणतो, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. जागा तयार झाली की मी येऊन तुम्हाला घेऊन जाईल. मग आता आपला वर गेलेले प्रभू येशू मात्र स्वर्गात तयारी करत आहे, आपल्यासाठी घरे तयारी करत आहे. बघा, यहुदी लोकांच्या रीतिरिवाजीप्रमाणे अशी रीत होती की त्याने एक मुलगी पसंत केली एका मुलाने, म्हणजे सोयरीक जमवली दोन्ही घरातून, मात्र होकार आला की हा हे लग्न करायचं. तर या मुलाने आता सोयरीक जमवलेली आहे, तर या मुलाने स्वतः घर बांधायचं. लग्नाच्या अगोदर त्याने स्वतः एक घर बांधायचं किंवा खोली स्वतःच्या मेहनतीने बांधायची. आईबापांच्या मेहनतीवर नाही, स्वतःने खोली बांधायची किंवा घर बांधायचं. जी वधू, जी बायको तू करून आणणार आहे तिच्यासाठी. मग त्याने तिथे खोली तयार करायची. मग त्या खोलीमध्ये जे साहित्य लागेल ते सर्व तयार करायचं. जोपर्यंत त्याचं ते घर तयार होत नाही तोपर्यंत ज्या मुलीबरोबर त्याची सोयरीक झालेली आहे त्या मुलीला काही ना काही भेटवस्तू त्याने पाठवायच्या. भेटायचं नाही ते भेट, म्हणजे दोघे भेटत नव्हते, पण भेटवस्तू काहीतरी पाठवत राहायचं. का? म्हणजे आपलं लग्न झालेले, लग्न होणार म्हणून तिला खुश करण्यासाठी
पाठवायच्या लग्न होईपर्यंत. आणि मग मात्र त्याचं घर तयार झालं, घरात सर्व साहित्य तयार झालं की मग कळवायचं की हा आता घर तयार आहे, सर्व तयार आहे, आपण लग्न करू शकतो. आणि मग लग्न लागलं की हा मुलगा या मुलीला ज्याने ते घर तयार केले त्या घरात तो घेऊन जाणार. हालेलुया. अशा रीती एक यहुदी लोकांच्या म्हणजे त्याने स्वतःहून घर तयार करायचं, तरच त्याने वधूला बायकोला घरात आणायचं. आपल्या आई वडिलांच्या याच्यावर, हिंमतीवर किंवा पैशावर, कष्टावर नव्हे, स्वतःने घर तयार करून नवरीला आणायचं. तर आता आपला नवरा म्हणजे आपला प्रभू येशू आपल्यासाठी वरती जागा तयार करायला गेलेले, म्हणजे घरे बनवायला गेलेले. मग ती सर्व घरं तयार झाली की येशू येणार आपल्या सर्वांना न्यायला. मग आपण त्याच्या जोडीला जाणार आणि आपल्यासाठी जी घरे तयार केल्या त्याच्यामध्ये तो आपल्याला ठेवणार. हालेलुया. मग प्रभू थांबणार नाही, तो आपल्याला नेण्यासाठी येणार. मग त्यासाठी आता आपल्याला तयारी करायची. आता यहुदी रीतीप्रमाणे ज्या मुलाचं लग्न जमलेलं आहे त्या मुलीने शुद्ध राहायचं. तिने मुलाबरोबर पुरुषाबरोबर सहवास ठेवायचा नाही, बोलभाषण नसायचं तिचं. तिने शुद्ध राहायचं, आपल्या वर येणार त्याची तिने वाट पाहायची, त्याची तिने प्रतीक्षा करायची की हा अमुक मुलाबरोबर माझं लग्न जमलेलं आहे, तो मला न्यायला येणार आहे. मग तिने प्रतीक्षा करायची, तिने वाट पाहत राहायचं. आता आपली पण सोयरीक येशू ख्रिस्ताबरोबर जमलेले, आपण येशू ख्रिस्ताची वाट पाहत राहायचं. या जगाच्या गोष्टी बरोबर, पापाबरोबर, मोहाबरोबर, वाईटाबरोबर आपल्याला नातं जोडायचं नाही. आता शुद्ध कुमारी म्हणून स्वतःला सादर करायचंय. समज त्या मुलाला असं आढळून आलं की मुलगी चुकीच्या संगतीत आहे, पापामध्ये आहे, किंवा मात्र माझ्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीच्या सहवासात आहे, तर तो मुलगा त्या मुलीशी लग्न करणार नाही. प्रभू येशू पण पाहणार की मी या स्त्री बरोबर, या पुरुषाबरोबर, या मुलाबरोबर, या मुलीबरोबर मी सोयरीक जमवलेली आहे, पण या व्यक्तीचं नातं पापाशी आहे, एखाद्या वाईट गोष्टीशी आहे, दारूशी आहे, नशाची आहे, तर प्रभू आपल्याशी नातं जोडणार नाही, तोडून टाकणार. जे वाग्दान झालेले आहे ते तुटलं जाणार, जी सोयरीक जमलेली आहे ती तुटली जाणार. आपण ख्रिस्ताची वधू बनू शकत नाही. म्हणून बायबल सांगते की शुद्ध कुमारी म्हणून स्वतःला सादर करायचे. आता प्रतीक्षा करायचे प्रभू येशूची की तो येणार आहे. जसा एक मुलगा लग्न जमल्यानंतर मुलीसाठी वस्तू पाठवतो, तसा प्रभू येशू आपल्याला पण पाठवतो. त्याने सर्वात महत्वाची गोष्ट कोणती भेटवस्तू आपल्याला पाठवून दिलेली आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा त्याने आपल्याला भेटवस्तू सर्वात मोठी पाठवून दिलेली आहे. आणि तो वेळोवेळी आपल्याला अनुग्रह पाठवतो, आशीर्वाद पाठवतो, आरोग्य देतो, आपली विनंती ऐकतो, आपल्या जीवनात चमत्कार घडवतो, आपल्या जीवनात कार्य घडवतो. वेळोवेळी तो आपल्याला अनेक गोष्टी पाठवतो, अशासाठी की आपण त्याच्याशी जोडून राहावे, म्हणजे प्रभू येशू बरोबर जोडून राहावे. म्हणून आता आपल्याला काय करायचंय? प्रभूची प्रतीक्षा करायची की तो येणार आहे आपल्याला नेण्यासाठी. आपल्याला वाट पाहायचे की आपल्यावर आपल्याला नेण्यासाठी येणार आहे आणि आपण त्याची वधू आहोत. आणि त्यासाठी त्याला जोडून राहायचंय, प्रभू येशूला जोडून राहायचंय. तर बायबल आपल्याला काय शिकवते बघा. आपण बायबलमध्ये काही महत्वाचं वचन पाहू. रोमकरास पत्रामध्ये 7 अध्यायामध्ये, रोमकरास पत्र 7 अध्याय वचन काय सांगते पहा, 2 ते 4. पती जिवंत आहे तोपर्यंत त्याची विवाहित स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली असते, पण पती मरण पावल्यावर तिची पती बंधनातून मुक्तता होते. म्हणून पती जिवंत असताना ती परपुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतील, पण पती मरण पावल्यास ती त्या बंधनातून मुक्त होते. नंतर ती त्या दुसऱ्या पुरुषाची पत्नी झाली असताही व्यभिचारिणी होत नाही. 4. त्याप्रमाणे माझ्या बंधुजन हो, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रा संबंधाने मृत्यू झाला, अशासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फल द्यावे. बघा, समजून घे वचन आपल्याला काय सांगते. एक पत्नी आपल्या पतीला बांधलेली असते आणि मात्र तिचा नवरा जिवंत आहे तोपर्यंत ती त्या नवऱ्याला बांधलेली आहे. परंतु पती मरण पावल्यानंतर पती बंधनातून तिची मुक्तता होते आणि मग तिने दुसरं लग्न केलं तरी ती पापी ठरत नाही.
म्हणजे हे पाप जो तुमचा पहिला पती होता तो मरण पावला. आता तुम्ही ख्रिस्ताबरोबर जोडले गेलेले आहेत. मरणात उठलेला येशू ख्रिस्त त्याच्या तुम्ही पत्नी बनलेले आहात. तर आता तुम्ही ख्रिस्ताशी जोडलेले तुम्ही आहात. तर आता ख्रिस्ताला फळ द्या, ख्रिस्ताचे बनून राहा, पुन्हा बहुकू नका. अगोदर तुम्ही पापाला आपला पती केला होता आणि तुम्ही त्याच्यात मृत्यू पावला. ख्रिस्ताद्वारे तुम्ही पुन्हा उठविला गेला आणि आता तुम्ही ख्रिस्ताच्या वधू सर्वजण बनलेले आहात. आपण पुरुष स्त्रिया सर्वजण ख्रिस्ताचे वधू बनलेले आहोत. तर आता आपण ख्रिस्ताला फळ द्यावे, कारण त्या पापाच्या बंधनातून आपण मुक्त झालेले आहोत. बघा, 1 शमूएल मध्ये 25 अध्याय 2 वचनापासून अबिगैल एक नाबालाची स्त्री होती. नाबाल एक अधर्मी मनुष्य होता, वाईट चालीचा, कठोर हृदयाचा मनुष्य होता नाबाल. दाविदाला जेव्हा मदत हवी होती, दाविदाने नाबालाकडून मदत मागितली, पण नाबालाने केली नाही. या नाबालाला अगोदर दाविदाने मदत केली होती. त्याची जे कलप होते, रानात होते, तेव्हा दाविदाने त्याला संरक्षण दिलं होतं. आता दाविदाला गरज पडली, नाबालाने मदत केली नाही, उलट कठोर वर्तन केलं. म्हणून परमेश्वर पित्याचा क्रोध नाबालावर भडकला आणि 10 दिवसाच्या आत नाबाल मरण पावला. नाबाल मेल्यानंतर दाविदाने अबिगैलशी लग्नाचे बोलवणे पाठवले आणि तिला म्हटले की, मग जेव्हा दाविदाचे सेवक अबिगैलकडे आले आणि म्हणू लागले की दाविदाने आम्हाला पाठवले, त्याची स्त्री तू बनशील का? तेव्हा ती मग स्वतःला भाग्यशाली समजत आहे, मी तरी चरण धुणारी दासी आहे. ती अगदी उत्साहित झाली आणि आपल्या मात्र दाविदाने पाठवून लोकांबरोबर ताबडतोब ती दाविदाकडे गेली आणि दाविदाची स्त्री झाली. आता इकडे अबिगैल नाबालाची पत्नी होती. नाबाल मरत आहे, नाबाल मेल्यानंतर ही अबिगैल दाविदाची पत्नी बनते. बघा, ती त्या पापाच्या बंधनातून मुक्त होते. त्या पहिला पती म्हणजे पाप, अधर्म, तो मेल्यानंतर दुसरा पती म्हणजे दावीद, जे परमेश्वराचा सेवक होता, त्याची ती पत्नी बनते. तर इकडे एक उदाहरण आपल्याला हेच मिळते की आपला पहिला पती म्हणजे पाप होतं. पाप, वाईट, अधर्म, दारू, नशा, वाईट संगती, हे सर्व. पण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आता आपण धुतले गेले, आपण सुटले गेले, पापातून मुक्त केले गेले. आता आपल्याला एका पतीशी जोडून राहायचंय आणि तो आपला पती आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. मला बायबल काय सांगते तिथे स्पष्ट आपल्याला करते, त्याप्रमाणे माझ्या बंधुजनो, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्र संबंधाने मृत्यू झाला, अशासाठी की तुम्ही दुसऱ्यांचे म्हणजे मेलेल्यातून जो उठला ख्रिस्त, त्याचे तुम्ही आता व्हावे. आता आपल्याला कोणाचं व्हायचंय? प्रभू येशूचं व्हायचंय आपल्याला. तो आपला वर आहे, तो आपला पती आहे, आपण त्याची वधू आहोत आणि त्याचे आपल्याला बनून राहायचंय. म्हणून या ठिकाणी बायबल आपल्याला शिकवत आहे, आपल्याला मार्गदर्शन करत आहे की आपल्याला येशू ख्रिस्ताचं बनून राहायचंय. हालेलुया, हालेलुया. कारण तो आपला पती आहे आणि त्यासाठी आपल्याला तयारी करायची, म्हणजे प्रार्थनेत वाढणे, परमेश्वराची सेवा करणे, कार्य करणे, धार्मिकतेमध्ये शुद्ध कुमारी म्हणून स्वतःला सादर करायचंय. तर ख्रिस्त आपल्या बरोबर विवाह करणार आणि आपण त्याच्या जोडीला ताबडतोब स्वर्गाच्या राज्यात जाणार. जर या पृथ्वीमध्ये आपण धार्मिकतेमध्ये वाढणार, पवित्रतेमध्ये वाढणार, प्रभूच्या सेवेत वाढणार, जगाची संगत नाही, पापाची संगत नाही, मोहाची संगत नाही, फक्त परमेश्वराची सेवा, तरच आपण ख्रिस्ताशी जोडून शकणार, ख्रिस्ताशी जोडले जाणार. या पृथ्वीमध्ये आपल्याला पवित्र बनायचे, धार्मिकतेची वस्त्र आपल्याला चढवायचे. जसं वर येण्या अगोदर वधू मात्र शृंगारते, म्हणजे शृंगार करते, स्वतःला सजवते. वर येण्याच्या अगोदर ती स्वतःला सजवते. ती हा विचार करते का वर आला की मी स्वतःची तयारी करायला लागेल. वर आल्यावर ती स्वतःची तयारी करते का? नाही ना. वर येण्याच्या अगोदर ती तयारी करून बसते. आता नवरा येणार आहे म्हणून ती तयारी करून अगोदर बसते. तिचे शृंगार पूर्ण तिचा केलेला असतो. वर येण्याच्या अगोदर आपलाही वर येशू येणार आहे, त्या अगोदर आपल्याला तयारी करून बसायचंय. मग तयारीसाठी आपल्याला काय करायचंय? कोणत्या वस्तू वापरायचे? काही सोन्या चांदीचे दागिने बनवायला द्यायचंय का? चांगले चांगले कपडे शिवायला द्यायचंय का?
आपले दागिने, आपले वस्त्र म्हणजे आपली धार्मिकता आहे, आपली प्रार्थनेत आपल्याला वाढायचंय. जेवढं प्रार्थनेत वाढणार, प्रार्थनामय जीवन जगणार, आपली धार्मिकता वाढणार, आपले दागिने वाढले जाणार, आपले सौंदर्य वाढलं जाणार. म्हणून आपली सत्कृत्य, आपली प्रार्थना, आपली धार्मिकता, आपली चांगली कर्म, हेच तर आपलं सौंदर्य आहे, हेच तर आपले दागिने आणि हेच तर आपली वस्त्र आहेत. आणि याच्याने आपल्याला सजवायचंय, कारण आपला वर तयारी करून येणार आहे. मग आपल्याला पण तयारीत राहावं लागेल. हालेलुया. पूर्ण धार्मिकतेत, पूर्ण प्रार्थनेत. म्हणून प्रभू येशूने काय म्हटलं, लूक 21 अध्यायामध्ये 36 वचनामध्ये, तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर म्हणजे प्रभू येशू समोर उभे राहण्यासाठी समर्थ व्हावे म्हणून प्रार्थना करीत जागृत राहा. येशू समोर, या वरासमोर कसे उभे राहणार? प्रार्थना करीत असले तर वधू म्हणून या वरासमोर उभे राहू शकणार. प्रार्थनेत नसणार, देवाच्या सेवेत नसणार, कार्यात नसणार, तर या वरापुढे काय उभे राहणार आपण? हालेलुया. मग आता आपल्या इथे वर कोण आहे? प्रभू येशू आपला वर आहे. योहान काय म्हणत आहे पहा, योहान 3:29 वचना, वधू ज्याचे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. वधू ज्याचे तो वर आहे. वर कोण आहे? येशू. आणि आपण वधू कोणाचे आहोत? येशूचे आहोत. वर आपला प्रभू येशू आहे, आपण वधू त्याचे आहोत, मंडळी त्याची वधू आहे. आपण एक मंडळी आहोत आणि मंडळी आपणच प्रभूची वधू आहोत. मग आता आपण प्रभूची वधू आहोत आणि प्रभू आपला वर आहे. मग आता वर आपल्या बरोबर आहे, तर आपल्याला चिंता नाही, मंडळीला चिंता नाही. जसे की बघा मत्ती 9:15, वरांड्याबरोबर वर आहे तोपर्यंत ती शोक करणे शक्य आहे का? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ती उपवास करीतील. पण जोपर्यंत शिष्यांच्या जोडीला वर म्हणजे प्रभू येशू होता, शिष्याला काही चिंता नव्हती, टेन्शन नव्हते. प्रभू येशू खाण्यापिण्यापासून सर्व सोयी करत होते. पण जेव्हा येशू ख्रिस्ताला त्यांच्यापासून काढून घेण्यात आलं, म्हणजे प्रभू स्वर्गात गेले, तेव्हा शिष्य उपवास करायला लागले, तेव्हा धावपळ करायला लागले. वर होतं, टेन्शन नाही. मग आता वचन पण हे सांगते, आपला वर येशू जर आपल्या जोडीला असणार तर मग आपल्याला चिंता नसणार, आपल्याला कोणत्याही गोष्टीची चिंता नसणार. का? वर जर आपल्या बरोबर असणार. आणि वर कधी आपल्या बरोबर असणार? जर आपण स्वतःला शुद्ध कुमारी म्हणून स्वतःला सादर करतील तेव्हाच. आपण मात्र ख्रिस्ताची वधू बनतील. म्हणून वचन काय सांगते पहा, इफिसकरास पत्रामध्ये 5 अध्याय 25 ते 29 वचनापर्यंत, पतीने जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखी काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतीने आपापली पत्नी आपले शरीर समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करीतो तो स्वतःवरच प्रीती करीतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालन पोषण करीतो. जसे ख्रिस्ताने मंडळीचे पालन पोषण करीतो तसे तो करीतो. बघा बायबल काय सांगते की मात्र ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि मंडळीसाठी त्याने स्वतःला समर्पण केले. मंडळी आता ख्रिस्ताची वधू आहे, मंडळी ख्रिस्ताची पत्नी आहे. आणि बायबल सांगते म्हणूनच आपल्या वधूसाठी, मंडळीसाठी ख्रिस्ताने स्वतःला समर्पण केले. आपल्या मंडळीला डाग किंवा कोणत्याही प्रकारचा कलंक लागू नये म्हणून तिला स्वच्छ राखिले, तिला शुद्ध ठेविले. तसे एका पतीने आपल्या पत्नीला कोणता डाग लागू नये, तिची निंदा होऊ नये म्हणून तिला चांगल्या गोष्टीमध्ये वाढवावे. पुढे वचन काय सांगते पहा की मात्र ख्रिस्त म्हणजे प्रभू येशू त्याने आपल्या मंडळीचे पालन पोषण केले, कारण मंडळी त्याची वधू आहे. एक पती काम करतो, धंदा करतो,
पत्नीच्या हातात देतो, ज्याद्वारे घर चालते. बायबल सांगते ख्रिस्ती मंडळीचे पालन पोषण करतो, मंडळीला सांभाळतो. जसं एक पती आपल्या पत्नीची काळजी घेतो, तसा ख्रिस्त मंडळीची काळजी घेतो, कारण मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. आणि म्हणून तो मंडळीला जपतो की मंडळीला कोणताही डाग लागू नये, तिची निंदा होऊ नये, तिची बदनामी होऊ नये. आणि म्हणूनच त्यांनी मंडळीसाठी स्वतःला अर्पण केले. आता मंडळी ख्रिस्ताची वधू आहे, आपण ख्रिस्ताची वधू आहोत, आपण सर्वजण. मग या मंडळी स्त्रिया, पुरुष, तरुण, तरुणी, म्हातारे, वयस्कर, सर्व लहान बालकापासून सर्व एकत्र येतात मंडळीमध्ये. आणि ही मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. धार्मिकता ही आपली वस्त्र आहेत, प्रार्थना ही आपले दागिने आहेत. म्हणून त्यासाठी स्वतःला आणखीन प्रार्थनेने, पवित्रतेने, धार्मिकतेने आपण स्वतःला सजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आपला वर प्रभू येशू आहे. हालेलुया, हालेलुया. आणि आपण ख्रिस्ताची वधू आहोत, आपण ख्रिस्ताची पत्नी आहोत आणि तो आपला वर आहे. त्यासाठी स्वतःला आपल्याला तयार करायचंय, आपल्याला ख्रिस्ताशी जोडून राहायचंय, ख्रिस्तामध्ये आपल्याला एक बनायचंय. जेव्हा आपण ख्रिस्ताशी जोडून राहणार, ख्रिस्त आपल्या जीवनात कार्य करणार. बघा, एक पत्नी या जागतिक गोष्टी बाबतीत काय करते ते, जसं की बघा आता आपली लग्न झालेली आहेत, आपल्या जीवनामध्ये आपण शक्यता कोणाला जास्त खुश करण्याचा प्रयत्न करतो. लग्न झालेली एक पत्नी आपल्या पतीला खुश करण्याचा प्रयत्न करते, एक पती आपल्या पत्नीला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. लग्न झाल्यानंतर आपला जो फोकस आहे, लक्ष जे आहे, आपल्या पतीवर आणि पत्नीवर असते. बघ बायबल काय सांगते, कोरिन्थियस पहिले पत्र 7:32-34, तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष प्रभूला कसे संतोष व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयी चिंता करीतो, परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोष व्हावे अशी जगाच्या गोष्टीविषयी चिंता करीतो, जेणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते. जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्याने पवित्र व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयी चिंता करीते, परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोष व्हावे अशी जगाच्या गोष्टीविषयी चिंता करीते. वचन काय सांगते पहा, लग्न झालेला पुरुष आपल्या बायकोला खुश करण्याच्या मागे लागतो, लग्न झालेली स्त्री आपल्या नवऱ्याला खुश करायच्या मागे लागते. लग्न न झालेला अविवाहित पुरुष, लग्न न झालेली कुमारी, अविवाहित मुलगी देवाला संतुष्टण्याचा प्रयत्न करते, देवाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते. आपण काय करतो, आपल्या जीवनात आपल्या नवऱ्याला, आपल्या बायकोला आपण जास्त महत्व देतो, देवाला खुश करत नाही. आपण जगात बघा अनेक तरुण तरुणी प्रभूच्या सेवेत होते, प्रभूच्या कार्यात होते, प्रार्थना करत होते, कार्य चालवत होते, लग्न झाले, बाजूला झाले. काही लग्न करून देईल, काही म्हणजे अशा प्रकारे की देवाच्या सेवेत राहतील, प्रार्थनेत राहतील, कार्यात राहतील, म्हणून कार्याला प्रार्थना तर सोडू द्या, प्रभूकडे पाहायला पण तयार नाही. कोणाला खुश करायला लागलेले आहे, पतीला आणि पत्नीला, देवाला बाजूला. बायबल सांगते तुम्ही पतीला आणि पत्नीला खुश करत आहात, देवाला नाही. लक्षात ठेवा, ना एक पती आपल्याला स्वर्गात नेणार, ना एक पत्नी स्वर्गात नेणार. आपल्यासाठी आपला नवरा वधस्तंभावर खिल्ला नाही, आपल्यासाठी आपली बायको वधस्तंभावर खिल्ली नाही, येशू ख्रिस्त खिल्ला गेलेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन सांगते लग्न झाल्यानंतर तो ती त्याला खुश करायला पाहते आणि देवाला बाजूला. लग्नाच्या अगोदर ते देवाला खुश करतात, ज्यांचं लक्ष देवाकडे ते देवाला खुश करतात, पण लग्न झालं की पडले संसारात, मग येशू बाजूला. अनेकांची अशीच नाती जुळून दिली की परमेश्वराच्या सेवेत राहतील, कार्यात राहतील, पण उलट परमेश्वराची सेवा सोडून उलट संसारात गुंतले, पण देवाची सेवा करत नाही. काय उत्तर देतील येशू ख्रिस्ताला? हालेलुया. म्हणून वचन सांगते लग्न झाल्यानंतर एक पती एक पत्नी आपल्या पती पत्नीला खुश करतात, देवाला संतोष नाही. आणि बघा बायबलमध्ये एक सुंदर महत्वाचं वचन आहे, आणि त्या वचनात काय लिहिलेलं आहे पहा, की कोरिन्थियस पहिले पत्र 7:2 29 वचन पाहू. त्याच्यामध्ये दिलेले आहे, बंधुजनो मी हेच म्हणतो की कालाचा सक्षम करण्यात आला आहे, यासाठी की ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने यापुढे ती नसल्यासारखे
आणि म्हणून ज्याला ज्याला नवरा बायको आहेत, वचन काय सांगते, त्याने यापुढे ते नसल्यासारखे असावे. असं का म्हटले? ज्यांना आहे पत्नी पती, त्याने आता ते नसल्यासारखे असावे. कारण त्यांच्याकडे आता फोकस नाही, देवाकडे लावा. कारण जो खरा पती आहे, तो न्यायला येणार आहे, त्याच्याकडे लक्ष पाहिजे. म्हणून बायबल सांगते काल थोडाच आहे, नवरा आहे बायको आहे ते नसल्यासारखे असावे. आज पहा संसारात अनेक कुटुंबात भांडणं आहेत, अनेक प्रकारचे वादविवाद आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक गोष्टीचे चढाव उतार माणसाच्या कुटुंबात आहेत. बायबल सांगते ते नसल्यासारखे असावे. जो खरा वर येणार आहे ना, त्याची तयारी करा आता. हालेलुया, हालेलुया. जो खरा पती प्रभू येशू तू वर येणार आहे, त्याच्यासाठी स्वतःची तयारी करायची. म्हणजे जगत्या गोष्टीच्या मागे न लागता येशूच्या मागे आता आपल्याला लागायचंय. हालेलुया, हालेलुया. आपलं संपूर्ण लक्ष अगदी प्रभूकडे द्यायचं. पण बायबल काय सांगते पहा, मत्ती 25:1-13 तिथे 10 कुमारे, 5 शाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. या 10 कुमारी वराला सामोरे जाण्यासाठी तयार झाल्या आणि निघाल्या. कारण वर मध्यरात्री येणार होता आणि मात्र म्हणजे वर येणार होता म्हणून त्या सामोरे निघाल्या. रात्रीची वेळ होती. दिवे घेतले, शाण्याने दिवे घेतले आणि तेल पण घेतलं. पण मूर्खाने फक्त दिवे घेतले. त्याने विचार केला, येईल ना लवकर वर, कशाला तेल घ्यायचं. शाण्या हुशार होत्या. शाण्याला माहिती आमच्याजवळ प्रार्थना असेल तरच येशू आमच्याजवळ राहणार. प्रार्थना नसेल तर थोडं येशू आमच्याजवळ राहणार. तेल असेल तर दिवा पेटेल, तेल नाही तर दिवा कसा पेटेल. पण मूर्खाने विचार केला, आमच्याकडे येशू आहे, आम्हाला प्रार्थनेची काय गरज. म्हणून फक्त दिवा घेतला, तेल घेतलं नाही आणि निघाल्या सामोरे. रात्री वर येण्यासाठी विलंब लागला, उशीर. तेव्हा त्यांना डुलक्या आल्या, झोप आल्या, झोपल्या. तेव्हा मध्यरात्री असा आवाज आला की वर आलेले वराला सामोरे चला. तेव्हा ते आपल्या दिवे नीटनेटके करू लागल्या. मूर्खाने पाहिलं की आपले दिवे जाऊ लागलेले आहेत, कारण तेल संपत आलेले आहे. पण शाण्या त्यांचे दिवे अगदी उज्ज्वल होते. तेव्हा मूर्खाने शाण्याला म्हटले, तुमच्या तेलातलं काही तेल आम्हाला द्या, तर आमचे दिवे जाऊ लागलेले आहेत. शाण्या हुशार होत्या. शाण्या म्हणतात, जा तुम्ही विकणाऱ्याकडे जाऊन विकत घेऊन या. आम्ही तेल देऊ शकत नाही तुम्हाला, आम्हाला ते पुरणार नाही. आणि त्या विकत आणायला गेल्या. त्याने विचार केला, ते कोणते पास्टर असतील, ब्रदर असतील, वचन घेतो, प्रार्थना घेतो, म्हणजे लग्नाला आतमध्ये जाऊ शकतील. पण त्याला तेवढी पण अक्कल नाही. येशू येईल ते पहिला आपल्या सेवकांना स्वर्गात पहिला नाही. जे खोटे असतील ना संदेष्टी, ते मात्र राहतील. हालेलुया. शाण्या मात्र तयारीत होती. इतक्यात वर आला आणि शाण्या आतमध्ये गेल्या. ज्यांच्या जोडीला प्रार्थना आणि येशू दोन्ही गोष्टी होत्या, त्या लग्नाला आतमध्ये गेल्या. वराला येशू ख्रिस्ताला सामोरे गेल्या आणि दरवाजा बंद. इतक्यात मूर्ख पण आल्या. मूर्ख दरवाजा ठोकू लागल्या, प्रभूच्या नामासाठी दार उघडा. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला ओळखीत नाही. कारण त्यांचा दिवा विझला होता. येशू निघून गेला होता, कारण प्रार्थना नव्हती. हालेलुया. आणि शाण्या वराला आतमध्ये गेल्या, लग्नाला गेल्या, सामोरे गेल्या. ज्यांच्याकडे दिवा आणि प्रार्थना, दिवा आणि तेल म्हणजे प्रार्थना आणि येशू होता. आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थनेत राहणार तर आपला दिवा उज्ज्वल राहणार. तयारीत राहायचे आपल्याला. विचार करणार, येशू येईल तेव्हा येईल, तेव्हा मी तयारी करेन. नाही, अगोदरच तयारीत राहायचंय. नवरा येण्याच्या अगोदर नवरी तयार होऊन बसते, नवऱ्याची वाट पाहत असते, प्रतीक्षा करत असते. आपल्याही वर येणार आहे, तयारीत राहा. अगोदर आपल्याला तयारीत राहायचंय. निष्काळजीपणा करून आपल्याला चालणार नाही. काळजी घेऊन तयारीत राहावं लागेल आपल्याला. कारण आपला वर येणार आहे आणि तो आपल्याला आत घेणार आहे आणि मग त्याच्या मेजवानीचं लग्न सोहळा मध्ये सहभागी होणार. मेजवानीसाठी, भोजनासाठी सुद्धा प्रभू जोडीला आपण बसणार, स्वर्गीय भोजन करणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्यासाठी आपल्याला पूर्ण तयारीत राहायचंय. कारण ख्रिस्त येणार आहे आपल्याला नेण्यासाठी आणि आपण त्याच्या राज्यात जाणार आहोत. आणि कशी पहा, स्वर्गाच्या राज्यात. लूक 20:27-40 वचना. त्या ठिकाणी वचन काय सांगते पहा, प्रभू येशूला एक प्रश्न करण्यात आला आणि हा प्रश्न कसा होता पहा. वचन सांगते की पुनरुत्थान असे म्हणणारे सदुकातील कित्येक जणांनी प्रभूने एक प्रश्न केला की, गुरुजी, आम्हामध्ये 7 भाऊ होते. एकाचं लग्न झालं, तो मेला, म्हणून त्याची बायको दुसऱ्या बरोबर म्हणजे त्याच्या दुसऱ्या भावात तिच्या बरोबर लग्न केलं आणि तो पण ही संतान मेला. अशा प्रकारे मात्र
शेवटला ती बायको पण मेली. तर पुनरुत्थान पावल्यानंतर त्या 7पैकी ती कोणाची बायको होईल? कारण 7 जणांनी तिच्याशी लग्न केलं होतं. त्या प्रभू येशू काय म्हणत आहे पहा. त्या प्रभू येशूने त्यांना म्हटले, युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात, परंतु ते युग व मेलेल्यातून पुनरुत्थान ही प्राप्त करून घ्याव्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारी नाहीत आणि ते पुढे मरणारी नाहीत, कारण ते देवदूता समान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. काय सांगते वचन? या जगात पृथ्वीत लग्न करून घेतात, लग्न करून देतात, परंतु प्रभू येशूने म्हटलं की जे लोक स्वर्गीय राज्य प्राप्त करण्यासाठी योग्य ठरतील, जे स्वर्गात जातील, ना लग्न करणार ना लग्न करून देणार, ते उद्धार पावल्यामुळे, पुनरुत्थान झाल्यामुळे ते देवदूता समान देवाचे पुत्र म्हणून स्वर्गात राहतील. फक्त ख्रिस्ताचे लोक, ख्रिस्ताचे वधू म्हणून स्वर्गात राहतील. कोण कोणाचा नवरा नाही, कोण कोणाची बायको नाही स्वर्गात. आपण सांगा नवरा बायको म्हणून वरती स्वर्गात राहतील? नाही. कोण कोणाचा नवरा नाही, कोण कोणाची बायको नाही, कोण कोणाची मुलं नाही, कोण कोणाचा भाऊ बहीण नाही, काहीच नाही. सर्व ख्रिस्ताचे लोक बनून राहतील. ही नाती सर्व पृथ्वीमध्ये आहे. हा पती, हा ही पत्नी, हा मुलगा, ही मुलगी, ही अमुक तमुक सर्व. स्वर्गात नाही. स्वर्गात सर्व देवाची मुलं बनून राहणार आहेत, परमेश्वराची लेकरं, आणि आपल्या सर्वांचा वर ख्रिस्त असणार आणि त्याच्या जोडीला आपण सर्व असणार. हालेलुया. म्हणून त्या येशू ख्रिस्तासाठी आपल्याला स्वतःची तयारी करायची आहे. प्रभू येशूसाठी आपण स्वतःला तयार केलं पाहिजे, स्वतःला शुद्ध केलं पाहिजे, तरच या स्वर्गाच्या राज्यात आपण जाऊ शकणार. पुढे वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता म्हणतो इर्म्या 3:14, मी तुमच्या लग्नाचा नवरा आहे, मागे फिरा. म्हणजे अर्थात माझ्याकडे या परमेश्वर पिता म्हणतो की मी तुमचा पती आहे. इर्म्या 31:32, मी त्यांच्या बरोबर विवाह केला तरी त्याने तो करार मोडिला. देवपित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढताना देवपित्याने त्यांच्या बरोबर लग्नाचा करार केला होता. इस्रायल लोकांबरोबर कोणता करार केला होता? विवाह म्हणजे लग्नाचा. पण तरी इस्रायल लोकांनी मोडीला. पुढे वचन सांगते की परमेश्वर पिता म्हणतो होशे 2:19-20, पण मी तुमच्याशी विवाह करीन, मी तुम्हाला वाग्दत्त करीन, न्यायाने, सत्याने, प्रीतीने, निष्ठेने मी तुम्हाला माझी वाग्दत्त करीन. प्रभू म्हणतो निष्ठापूर्वक मी तुम्हाला माझी वाग्दत्त करेन, दयेने, प्रेमाने तुम्ही माझे बनून राहतील. होशे 2:16, परमेश्वर पिता म्हणतो त्या दिवशी असे होईल की तू मला इसी म्हणजे माझा पती म्हणशील, बयाली माझा धनी नव्हे, माझा पती असे तू मला म्हणशील. तू मला म्हणशील की देव पिता तू माझा पती आहे. खरोखर अशी वेळ येईल की मनुष्य म्हणेल की परमेश्वर माझा पती आहे. पुढे यशाया 54:5, तुझा निर्माण करता तुझा पती आहे. आता परमेश्वर पिता आपला पती आहे आणि आपलं लग्न त्याच्याशी जोडलेलं आहे. तर आपल्याला त्याचं बनून राहायचंय, त्याच्या बरोबर आपल्याला एक बनायचंय. या लग्नामध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय, पोकराच्या लग्नात, जगाच्या गोष्टीत नाही. देवाने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिलेली आहे आणि आपल्याला बोलाविलेलं आहे त्या स्वर्गाच्या लग्नात. काय आपण तयार व्हायला तयार आहोत का? ख्रिस्ताच्या राज्यासाठी, पवित्रतेसाठी, धार्मिकतेसाठी स्वतःला तयार करायला तयार आहोत का? तरच आपण त्या लग्नात सहभागी होणार. तर वचन सांगते मत्ते 22:1-14, लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत. बायबल त्या ठिकाणी काय सांगते पहा. मात्र हा जो धनी आहे, मालक जो आहे, त्याच्या पुत्राचे लग्न होते, अर्थात परमेश्वराच्या पुत्राचे लग्नाची मेजवानी. आणि वचन काय सांगते पहा की मात्र हे लग्नाच्या वेळी मात्र ज्यांना मेजवानी दिली होती, म्हणजे ज्यांना आमंत्रण केले होते, आता जेवण तयार झाले, मात्र जेवणाची तयारी झाली, म्हणून त्याने मात्र आपल्या दासाला पाठवलं की जा, ज्यांना आपण आमंत्रण केले त्यांना बोलावून आण. परंतु वचन काय सांगते, या दासाने काय केलं? उलट मात्र कोणी ते मनावर घेतलं नाही. कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले, तर काही मात्र या माणसाच्या दासाला मारहाण केली, त्याला मारून टाकले, काहीकांचा अपमान केला, पण ते यावेळेस तयार झाले नाहीत. तेव्हा दासाने म्हटले
मिळत नव्हते. ज्यांना आपण आमंत्रण केलं होतं, ज्यांच्यासाठी आपण भोजन तयार केलेलं आहे, ते यायला तयार नाही, ते लायकीचे मिळत नाही. तेव्हा धनी काय सांगतो, राजा काय सांगतो, जा चव्हाट्यावर जा, रस्त्यावर जा आणि मात्र जिथे कुठे लोक आढळतील, लुले लंगडे पांगले जे काय, त्या सर्वांना घेऊन ये. माझा मांडव मात्र भरून जाऊ द्या लोकांना. तेव्हा ते जातात आणि आणले लुले लंगडे पांगले जे कुठे आढळतात रस्त्या विस्तार जिथे कुठे, त्या सर्वांना ते घेऊन येतात. त्यांना ते आमंत्रण करतात आणि मात्र त्याला ते घेऊन येतात आणि मग लग्नाचा मांडव पूर्ण भरून जातो. तर पहिला आपण हा अर्थ पाहू. बघा, हे आमंत्रित लोक कोण आहे? ज्यांना येशूची सुवार्ता मिळाले ते आमंत्रित. ज्यांना येशूची सुवार्ता मिळालेली आहे ते लोक आमंत्रित लोक आहेत. परंतु येशूची सुवार्ता मिळून ज्याने प्रभू येशूला नाकारलं, ज्याने प्रभूला नाकारलं, प्रभूमध्ये टिकले नाही, स्थिर झाले नाही, ते त्या मेजवानीला पोचले नाही. दुसरी गोष्ट, लुले लंगडे पाले रस्त्यात गली गोल्यात जे सापडले त्या सर्वांना घेऊन ये. हे कोणते लोक आहेत? ज्यांना सुवार्ता मिळून जे घरात बसून राहिले नाही, तर गली गोल्यात किंवा रस्त्यावर सर्व ठिकाणी उतरून प्रसार करत होते ते लोक आहेत. ते जे प्रभूचं काम करत होते, जे प्रभूची सेवा करत होते. लुले लंगडे पांगले का म्हटलेले? कारण येशूसाठी मात्र ते अपमान सहन करत होते, येशूसाठी ते निंदा सहन करत होते, येशूसाठी ते मारहाण सहन करणारे लोक होते. म्हणून म्हटलं, जा त्यांना सर्वांना घेऊन या आणि मांडव भरून जातो. हे सर्व लोक त्या मेजवानीला जमा होतात, ख्रिस्ताचं काम करणारे. आता त्याच्यामध्ये एक मनुष्य असा होता ज्याने लग्नाचा पोशाख घातला नव्हता. हालेलुया. आता पण लग्नामध्ये चांगले चांगले कपडे घालून जातात ना, की जुने पुराणे फाटलेले तुटलेले कपडे घालतात? नाही ना, उलट लग्नासाठी अगोदरच कपड्याची तयारी करणार, चांगल्या मार्केटमध्ये जाणार, बाजारमध्ये जाणार, चांगले चांगले कपडे खरेदी करणार. आता या ठिकाणी लग्नाचा मेजवान, लग्नाचे कपडे वेगळे आणि इथे बसलेले लोक, एक मनुष्य असं ज्याने लग्नाची वस्त्रेच घातली नव्हती, दुसरी भलतीच वस्त्रे होती, म्हणजे लग्नाचे कपडे नव्हते. राजाने त्याला म्हटले की मात्र तू लग्नाचा पोशाख का घातला नाही? त्याला काही उत्तर देता आलं नाही. तेव्हा राजा म्हणत आहे की याला बाहेर काढा, जिथे रडणे, अशा ठिकाणी करा जिथे रडणे आणि दात खाणे चालेल. आता लग्नाचे कपडे घातले नाही, म्हणजे नवीन कपडे घातले नव्हते म्हणून राजाने त्याला बाहेर काढलं का? त्याचे कपडे जुने होते म्हणून का? त्याचे कपडे फाटलेले तुटले होते म्हणून का? नाही, त्याचा अर्थ तो नाही. तर त्याचा अर्थ काय पहा. हालेलुया. लग्नाची वस्त्र म्हणजे धार्मिकता, पवित्रता जी त्याच्याकडे नव्हती. त्याच्याकडे धार्मिकता नव्हती, त्याने धार्मिक जीवन जगला नव्हता, पवित्र जीवन जगला नव्हता, तो पापाच्या बंधनात होता. म्हणून त्याला बाहेर अंधकारात टाकण्यात आलं, जिथे रडणे आणि दात खाणे चालेल. अंधकारात, नरकात. ज्या धार्मिक लग्नाची वस्त्र हीच होती धार्मिकता. जसं की आपण अगोदर वचन पाहिलं, ख्रिस्ताच्या नवरीने स्वतःला सजवलेले आणि तिचे कपडे कोणते आहेत? पवित्र जनांची नीतिकृत्य, धार्मिकता ही वस्त्र आहे. तर धार्मिकता ही आपली कपडे आहेत, धार्मिकता आपली वस्त्र आहेत आणि ती वस्त्र आपण नेसणार आहोत. चांगले भारीचे दागिने घालून किंवा कपडे नेसून, कपडे घालून हे नाही, तर धार्मिकता ही आपली वस्त्र आहे. हालेलुया. आणि त्याच्यानेच आपण या राजाच्या पुत्राच्या लग्नाला, म्हणजे देवाच्या पुत्र प्रभू येशूच्या लग्नाला, जो एकमेव राजा आहे त्याच्या लग्नाला आपण सहभागी होऊ शकणार. त्याच्या मेजवानीत, म्हणजे पहिली गोष्ट आपण त्याची वधू आहोत, आपण त्याची मंडळी आहोत आणि आपण त्याच्या बरोबर भोजन पण करणार आहोत. मेजवानीमध्ये आपण सर्व एकत्र असणार, देवाबरोबर आपण भोजन करणार आहोत, जेवण करणार आहोत आपण. हालेलुया. जसं की वर आणि वधू लग्न झाल्यानंतर त्यांना एकत्र जेवायला देतात की नाही? देतात ना. लग्नानंतर दोघांना जेवण देणार, मग ती दोघेही मात्र जेवणार. तसंच आहे आपल्याला आपण ख्रिस्ताची वधू आहोत आणि मग आपल्याला ख्रिस्त नेणार आहेत आणि मग ख्रिस्ताबरोबर आपण भोजन करणार आहोत, जेवणार आहोत. हालेलुया. हालेलुया. म्हणून या जागतिक गोष्टीच्या मागे लागू नका, देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा. जागतिक गोष्टीच्या मागे, पापाच्या मागे, संगतीच्या मागे लागू नका. याला खुश करणे, त्याला खुश नाही, देवाला खुश करा. स्वर्गात प्रभू येशू येणार आहे, आपल्याला नेण्यासाठी प्रभू येशू येणार आहे. नाही तर जे आमंत्रित लायकीचे नव्हते ना, त्याच्यासारखी आपली परिस्थिती बनेल. आमंत्रण तर केले आपल्या सर्वांना. आता लग्नासाठी अनेक
आमंत्रण आपल्या सर्वांना केले येशू ख्रिस्ताच्या लग्नाचं. आपण लायकीचे बनणार नाही जर जगामध्ये, पापामध्ये, नाशामध्ये, वाईटामध्ये शिरणार तर. आणि नाही ते दुसरेच लोक वरती जातील देवाबरोबर आणि आपण जातील अधोलोकात. म्हणून तयारीत राहा. धार्मिकतेच्या द्वारे प्रभूची सेवा करून, प्रभूचं कार्य करून, प्रभूच्या स्वार्थीची घोषणा करून स्वतःला तयार करायचंय, धार्मिकतेने तयार करायचंय. तर येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या राज्यामध्ये आपण जाऊ शकतील, स्वर्गीय राज्यामध्ये आपण प्रवेश करू शकतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.